माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी चारही बाजूंनी जोर. राज्य सरकार सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार. माधुरीची निगा राखण्यासाठी विशेष व्यवस्था करणार. कबूतरखाने अचानक हटवणं योग्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं बैठकीत मत. आजपासून कबूतरांना खाद्य देण्याची वेगळी व्यवस्था करणार. खालिद का शिवाजी चित्रपटाला सरकारच्या कार्यक्रमात विरोध. मुख्यमंत्र्यांसमोर घोषणा देत सिनेमावर बंदी घालण्याची मागणी. आरोपी ताब्यात. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये खासदारांची बैठक. शरद पवारांच्या घरी भेट. राहुल गांधींकडे डिनर. ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात मोठ्या घडामोडी. एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीत पोहोचले. दिल्लीमध्ये मोदी शहांच्या भेटी घेणार. भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडी खासदारांची डिनर डिप्लोमसी. उपराष्ट्रपती निवडणुकीसह काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कर्तव्य भवनचं उद्घाटन करणार. कर्तव्य भवन आधुनिक प्रशासन व्यवस्थेचं प्रतीक ठरणार. विविध मंत्रालय विभाग एकाच ठिकाणी आल्यामुळे कार्यकुशलता, समन्वय सुद्धा वाढणार. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल. तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारी करा. उद्धव ठाकरेंच्या एमएमआर रिजनमधल्या पदाधिकाऱ्यांना सूचना. बच्चू कडू, राजू शेट्टी राज ठाकरेंना भेटणार. 2 ऑक्टोबरच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या अशी मागणी करणार. अजित पवार आज बीड दौऱ्यावर. बीडमधील गुन्हेगारी तसंच विकास कामांचा घेणार आढावा. 2 दिवस बीडमध्येच तळ ठोकून. मुंबईमध्ये खंडणी विरोधी पथकाकडून दरोडा टाकण्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील 7 आरोपींना शस्त्रांसह अटक. मीरा भाईंदर, वसई विरारच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई. पुण्यात मध्यवर्ती भागामध्ये गाड्यांची तोडफोड करत मारामारी. पुण्यातील सदाशिव पेठ इथे मुरलीधर हॉटेल शेजारची घटना. पुणे पोलीस मात्र थंडच. भिवंडीमध्ये मेट्रोच्या कामावेळी मजुराचा हलगर्जीपणा. मेट्रोच्या पिलरमधील सळई रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या डोक्यात घुसली. गुन्हा दाखल करण्याची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅट विना. दिवाळीनंतर निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता. आज राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती. तरुणांसाठी मोठी गुड न्यूज. सीआयएसएफच्या 70,000 जवानांची भरती. केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय. तरुणांकडून तयारीला वेग. तुकाराम मुंडे आता दिव्यांग विभागाचे सचिव. 20 वर्षात 24वी बदली. राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांची खांदेपालट. अभिनेत्री काजोलचा मराठी बाणा. काजोलला हिंदीतून प्रतिक्रिया विचारली तेव्हा स्पष्टपणे नकार दिला. आता मी पुन्हा हिंदीतून बोलू का? ज्यांना समजायचं ते समजतील, काजोलचं वक्तव्य. उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील धराली गावामध्ये ढगफुटी. 34 सेकंदात शेकडो घरं, दुकानं वाहून गेली. 4 जणांचा मृत्यू. 50 पेक्षा अधिक जण बेपत्ता. 10 जवान सुद्धा वाहून गेले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा दिला टॅरिफचा इशारा. 24 तासात भारतावरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवणार. आधीच 25% आयात शुल्काची झाली आहे घोषणा.